महाड दुर्घटनेत सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तवेरा गाडीचे अवशेष भारतीय नौदलाच्या जवानांना सापडलेत। पुलापासून 300 मीटर अंतरावर या गाडीचे अवशेष सापडलेत। गाडीत 2 मृतदेह सुद्धा आढळलेत। MH04 GD 7837 असा या गाडीचा क्रमांक आहे। 4 ते 5 मीटर खोल पाण्याखाली या गाडीचे अवशेष सापडले असून गाडीत 2 मृतदेह असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी सतीश वागल यांनी दिली आहे। विक्रोळी पार्कसाईडमध्ये 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। या मुलीवरती राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी त्या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली। मनोधैर्य योजनेअंतर्गत लवकरात लवकर मदत करणार असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं। तो बहुतेक एक व्यसनाधीन व्यक्ती असावी असं वाटतंय। पॉक्सो जो कायदा आहे त्याच्यानुसार फास्ट ट्रॅक असतोच, म्हणजे 6 महिन्यातच त्या केसचा निकाल लागला पाहिजे अशी कायद्यातच तरतूद आहे। त्यानुसार लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा आणि आरोपी जे आहेत त्यांना जास्तीत जास्त जेवढी शिक्षा आहे ती मिळावी। त्यांच्या कुटुंबियांशी पण मी बोलणार आहे, त्यांची जी अपेक्षा असेल त्यानुसार सरकारी वकील मिळेल। आरोपीला तर पोलिसांनी पकडलेलं आहे, पण त्या आरोपीला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची घटना घडणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्याचा कायदाही निर्भयाच्या अत्याचाराच्या नंतर सरकारने केलेला आहे आणि त्याला जो आरोपी आहे त्याला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर सरकारच्या वतीनं या मुलीच्या कुटुंबाला काय मदत मिळते का? मी स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकल्याचा प्रकार परभणीमध्ये उघड झाला आहे। सुमारे 5 कोटींचा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विकल्याचं उघड झालं आहे। मुंबईहून परभणीत गेलेल्या उपसंचालक दर्जाच्या पथकानं केलेल्या तपासणीत हे उघड झालं आहे। मुंबईतल्या एका पथकानं इथल्या सर्व शासकीय गोदामांची तपासणी केली। यात 19,141 क्विंटल गहू आणि तांदूळ कमी दिसला। हा संपूर्ण माल काळ्या बाजारात विकण्यात आलाय। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबत दिलीप कछवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले। यात काही मोठे मासे हाती लागण्याची शक्यता आहे। साधारणतः 19,000 क्विंटल गहू आणि तांदूळ असा माल काळ्या बाजारामध्ये परस्पर विकलेला आहे। त्यामध्ये साधारणतः 4,97,00,000 रुपये शासनाचे त्यांनी अफरातफरीमधनं काढलेले आहेत। ह्या अनुषंगानं आज रोजी तक्रार प्राप्त झाली असून पोस्टे नांदेड जिल्हा परभणी येथे कलम 420, 409, 468, 471, 34 IPC आणि 3(7) जीवनावश्यक वस्तू कायदा ह्या अंतर्गत गुन्हा आज दाखल झालेला आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी। मुंबईत पुढच्या 2 ते 3 महिन्यात स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार 25 ते 30 ठिकाणी सुरू होणार आहे। या बाजारामध्ये शेतकऱ्याकडून थेट माल विकत घेता येणार आहे, त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे। याच आठवडी बाजाराचं आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आठवडी बाजार सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ज्या मंत्रिमंडळाच्या दालनामध्ये आपला शेतकरी कधी फिरकलाच नाही किंवा त्याची इच्छा असून सुद्धा येऊ शकला नाही, त्याला जे हे मार्केट ओपन करून दिलेलं आहे की शेतमाल थेट विक्री करून प्रत्येक आठवड्याच्या रविवारी विक्री करून देणं, हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे। पुणे हे विद्वानांचं शहर आहे, पण विद्वान लोकांची संख्या वाढली आहे म्हणून पुण्याची मेट्रो खोळंबल्याचा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे। देशातील पहिल्या बायो CNG बनवणाऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी गडकरी बोलत होते। नागपूरमधील मेट्रोबाबत आम्ही 2 तासात निर्णय घेतला। कोणाच्या अंमलबजावणीमध्ये सपाटा लावा असाही टोला त्यांनी गिरीश बापट यांना लगावला। नागपूरमध्ये 60 बसेस बायोफ्युएलवर चालतात। आज पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी देखील अशाच प्रकल्पाची आवश्यकता आहे असं ते म्हणाले। पुणे हे विद्वान लोकांचं शहर आहे, पण कधी कधी विद्वान लोकांचा पर्सेंटेज वाढल्यामुळे मेट्रो खोळंबून जाते। त्याच्यामुळे थोडा कामामध्ये एक्झिक्युशनमध्ये बापट साहेबांना म्हटलं जरा सन्नाटा लावला तर एकाने सांगायचं बाकीच्याने ऐकायचं। नागपूरला आमच्याकडे देवेंद्रन मी 2 मिनटं बसलो, 2 तासात प्रेझेंटेशन झालं। त्यांनी 2 सूचना केल्या, मी 4 सूचना केल्या। दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, फायनल झालं। म्हटलं पुन्हा आमच्या घरी यायचं नाही, काम सुरू करा। प्रकल्प सुरू झाला, पण पुण्यामध्ये इतके निवेदनं झाले, इतके झाले की ते लांबलं। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर उर्दू भाषेत लिहिण्यात आलेल्या मजकुरामुळे पुण्यात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरच्या बाणेरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीवरही काळ्या शाईनं असाच मजकूर लिहिण्यात आला आहे।
उर्दू भाषेतील या मजकुराचा अर्थ शाहीद एक करबला असा आहे. प्रेषित मोहम्मदचे कुटुंबीय करबलाच्या युद्धात मारले गेले होते. तेव्हापासून मुस्लिम समाजाकडून युद्धाचा तो दिवस शहीद दिनासारखा साजरा केला जातो. त्या दिवसाची आणि हुतात्मा झालेल्यांच्या आठवणीत शोक केला जातो. पण आता आयसिसकडून इतिहासातील या घटनेचा उपयोग तरुणांना आयसिसच्या जाळ्यात अडकवण्यासाठी केला जातोय. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि उड्डाणपुलाच्या भिंतीवर लिहिलेला हा मजकूर नेमका कोणत्या उद्देशानं लिहिला असावा याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. दहशतवाद विरोधी पथकाकडून या मजकुराबाबत माहिती घेतली जाते. हा मजकूर कोणी, कधी आणि कोणत्या उद्देशानं लिहिला असावा याबद्दल एटीएसचे अधिकारी माहिती घेत आहेत. व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणाऱ्या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे. रात्रीच्या गस्तीवेळी पोलिसांनी तो कल्याणच्या रामबाग परिसरात आढळला. चौकशीअंती हा सर्व प्रकार उघड झाला. 5 ऑगस्टला बिहारमध्ये छपरा जिल्ह्यातल्या मेकर गावात 2 समूहामध्ये दंगल झाली होती. या दंगलीत मोठ्या प्रमाणात घरांची जाळपोळ आणि नुकसान झालं होतं. यात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटसह अनेक पोलीस जखमी झाले होते. संशयित आम्हाला इसम सापडला आणि त्याला आम्ही त्या संशयावरून पोलिसांना आम्ही त्या चौकशी केली. आधीच चौकशी केली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की बिहारमध्ये एका महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी वॉन्टेड होता आणि त्याची खात्री करून मग आम्ही बिहार पोलिसांना बोलवून आमच्या वरिष्ठांना कळवून तो आरोपी त्यांच्या ताब्यात दिलेला. माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पत्नीच्या फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह 5 आरोपींना अटक केली. यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा गावातील सोन माता असल्याचं सांगत या 5 जणांनी वडेट्टीवार यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांची फसवणूक करून त्यांच्याकडून 61,200 रुपये लुबाडले होते. यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या टोळक्याला जेरबंद केलंय. या टोळक्याकडून लुबाडलेल्या 62,000 60,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली. तसंच या टोळक्यानं अजून कुणाला लुबाडलाय का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. अशोक जो यांच्यासोबत होता, अशोक शिंदे, त्याला विचारपूस केली. त्याने गुन्हा कबूल केला आणि असलेले जे त्याचे साथीदार आहेत त्यांबद्दल माहिती दिली आणि फसवणूक केलेली रक्कम वगैरे त्यांच्याकडेच असल्याबद्दल माहिती दिली. त्यावरून वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही लगेच त्यांचे शोधकामी रवाना केलो. एकंदरीत या गुन्ह्यामध्ये 1 महिला आणि 4 पुरुष असे एकंदरीत आरोपी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानं केंद्राच्या विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या दिशा या महत्त्वपूर्ण बैठकीला सत्ताधारी भाजप शिवसेना आमदारांनी पाठ फिरवली. यामुळे या बैठकीचा फज्जा उडाला. जिल्ह्यात एकूण 13 आमदारांपैकी 3च आमदार उपस्थित होते. इतर आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीकडे अनेक अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. या सगळ्या प्रकारामुळे गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांची मोबाईलवरच आढावा घेण्याची वेळ खासदारांवर आली. महत्त्वपूर्ण विभागाचे बहुतांश अधिकारी यांना नोटिसा पाठवण्यात येतील अशी धमकीच खासदारांनी या आढावा बैठकीत दिली आहे. जे अधिकारी उपस्थित होते त्यांनीही केंद्राच्या योजनांची किती कामं झाली याचं समाधानकारक उत्तर दिलं नाही. आमदार सुद्धा आज 2-3च आमदार इथे उपस्थित होते. आमदारांनी सुद्धा हजेरी लावायला पाहिजे होती, कारण की हे जरी केंद्रातले विषय असतील परंतु यांच्या तालुका स्तरावरती किंवा प्रत्येकाच्या मतदारसंघातले खूप मोठे चांगले विषय होते. पण काही कामं असतील, कुठे मिटिंगला गेली असेल, त्यामुळे कदाचित बाकीचे आमदार हजर झाले नाही. कन्फ्युजन झालं फर्स्ट टाईम असल्यामुळे. पुढच्या वेळेस अशी वेळ येणार नाही. पुढच्या वेळेस सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी इथे उपस्थित राहतील. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यानं शनिवारपासून सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मात्र कळवा खारेगाव टोल नाक्यावर नियम आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्र्यांच्या आदेशाला धुडकावून लावत टोल वसुली सुरू असल्याचं पाहायला मिळालं. टोल नाक्यावर पिवळ्या पट्टीच्या मागे वाहतूक कोंडी असल्यास टोल वसुली न करता वाहनं सोडून द्यावीत अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात केली होती. खारेगाव टोल नाक्यावर मात्र शिंदेंच्या या आदेशाला न जुमानता टोल वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे कळवा खारेगाव टोल नाक्यावर पिवळा पट्टाच नसल्याचं आढळलंय. त्यामुळे इथे टोल वसुली सुरू होती. त्यामुळे मोठी वाहन कोंडी झाल्याची दिसून येत होती. ट्रैफिक पूरा जाम है. देखो 1.5 घंटा लगा है 10 किलोमीटर क्रॉस करने में एंड टोल अभी भी लिया जा रहा है एंड टोल के आगे इट्स एब्सोल्यूट क्लियर. टोल की वजह से 1.5 घंटा वेस्ट हुआ है हमारा. बंपर टू बंपर एवढी ट्रॉफिक आहे. एवढी ट्रॉफिक असताना एवढे खड्डे रोडला आहेत आणि 4 दिवस आता आम्ही तर टोल भरूनच आलो आहे. आमचा 1.5 तासाचा टाईम वेस्टेज केला आमचा आणि आमचं कामही पुढे अडकले. तर आम्हाला वेळ लागला त्या कामासाठी या ट्रॉफिकमुळे.
तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. खंडाळा बोगद्याजवळ 2 अवजड वाहनं बंद पडल्यानं सलग दुसऱ्या दिवशी एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडी झाली. बंद पडलेली वाहनं बाजूला काढण्यात आली, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मोठा वीकेंड असल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नेहमीपेक्षा जास्त ट्रॅफिक आहे. बंद पडलेले ट्रक बाजूला घेतले असले तरी वाहतुकीच्या रांगा अमृतांजन पुलापासून सुमारे 5 किलोमीटर दूर आडोशी बोगद्याच्या पुढे गेल्या आहेत. खासगी गाडीचा टोल मागितला म्हणून पोलीस निरीक्षकानं टोल कर्मचाऱ्याला रिव्हॉल्वर दाखवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षकासोबत असलेल्या गुंडानंही टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली. पुणे सोलापूर रोडवरील इंदापूर नजीक सरडेवाडी टोलवरती हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित कर्मचाऱ्यानं पुणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भांडूप परिसरात एका व्हॉल्वो बसनं एका BMWला धडक दिल्यानंतर ही कार लगेचच डिवायडरवर आदळली. कारमधले 5 जण किरकोळ जखमी झालेत. या अपघातामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. अपघातानंतर BMWच्या मालकानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अपघाताला 1 तास उलटूनही अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून कोणीही आलं नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटायला वेळ लागला. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चालक नशेत होता का हे तपासाअंती कळेल. निफाड तालुक्यातील पूरग्रस्तांना पूर्ण नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी इथल्या स्थानिकांना दिलं आहे. सायखेडा, चांदोरी या परिसरातील पूरग्रस्त गावांची माणिकराव ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांना आणि नुकसानग्रस्त शेती तसंच ठिकाणांची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत राहून निवृत्त झालेल्या एका माजी पोलीस निरीक्षकाला दारू तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. दिगंबर भगत असं पोलीस निरीक्षकांचं नाव असून त्याच्यासह त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. नव्या कोऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीसह हे दोघे अमरावतीहून 7 पेट्या परदेशी दारू घेऊन गडचिरोलीकडे निघाले होते. त्यावेळी गस्त सुरू असताना तपासणीदरम्यान पोलिसांना वाहनात ही दारू आढळली. पोलिसांनी वाहन, दारू असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेतीतील पिकांच्या वादातून भावकीच्याच लोकांनी एका 58 वर्षीय इसमाचा खून केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. वसमत तालुक्यातील विरेगाव शिवारात भीमराव रामराव जाधव यांची हत्या करण्यात आली. शेतीतील धान्याच्या क्षुल्लक कारणावरून भीमराव जाधव आणि भावकीतीलच काही लोकांच्या मागच्या 10 तारखेला वाद झाला होता. या वादातूनच ही हत्या झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. मृताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भिवंडीतून अपहरण करण्यात आलेल्या एका 4 महिन्याच्या मुलाची आणि त्याच्या आईची पोलिसांनी भेट घडवून आणली आहे. जुन्या वादातून गायत्री नगर भागातून मनीषा खुताडे या महिलेच्या 4 महिन्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. बाळाच्या अपहरणानंतर ती त्याच्या शोधात फिरत होती. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. रक्षाबंधनापूर्वी बाळाचा शोध लावणार असल्याचं पोलिसांनी मनीषाला सांगितलं होतं. अखेर या प्रकरणी पोलिसांनी तपास करत अपहरणकर्ता संजू पढेर याला अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली आहे. 1.5 महिन्यानंतर ताटातूट झालेल्या मायलेकराची भेट झाली आहे. दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळच्या वणी येथील 14 दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या 15 परवान्यांपैकी 14 परवाने कायमस्वरूपी रद्द तर 1 परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. अशा प्रकारची मोठी कारवाई राज्यात पहिल्यांदाच झाली आहे. या कारवाईचं चंद्रपूर यवतमाळ मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्वागत केलं आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय बाहेरचा परिसर कचराकुंडी मुक्त करण्यात आला खरा, मात्र त्यामुळे त्या ठिकाणी कचराकुंडी नसल्यानं रुग्णालयाबाहेरच टाकण्यात येतो आहे. परिणामी परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. तसंच कचऱ्यातून दुर्गंधी येत असल्यानं रस्त्यावरून चालणं मुश्किल झालंय. राजावाडी रुग्णालयाच्या बाजूलाच कचरा टाकण्यात आल्यानं रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. जो कचरा आहे तोही कुठे उचलला जात नाही. बाजूला हॉस्पिटल आहे ते, आणि पावसाळ्या दिवसामुळे ते ओला कचरा परत पाऊस पडणार, अजून ते दुर्गंधी वाढणार, रोगराई पसरणार. तर महापालिकेच्या बाबतीत बोलायला गेलं यनवाडने थोडं विचार करून काही गोष्टी हाताळल्या तर बरं, म्हणजे याचं रोगराईला पसरण्यात निर्बंध लागेल. आणि एक नागरिक म्हणून असं वाटतं की वेळच्या वेळी उचललं तर बरं होईल. पेट्या उचलल्या गेल्यामुळे काय झाले, लोक कचरा कुठे टाकायला लागले, त्यामुळे दुर्गंधी पसरायला लागली. आणि पावसाळा असल्या कारणामुळे हा कचरा ओला होतो आणि त्या ओल्या कचऱ्यामध्ये किटाणू पसरण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण पाणीच असतं तिथे. आणि हॉस्पिटलच्या बाजूला असल्या कारणामुळे तिथे जे ऑलरेडी पेशंट आहेत आणि हे रोगराई त्यांना आणखीन त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. झी 24 तास
रहा एक पाऊल पुढे.